हे सगळे नारळ लावलेले आहेत आणि त्याची मुळं आपण बघू शकतो. एवढा वाढलेला आहे मोठा झाड. तो दादांनी रुजवलेलं आहे. हे नारळाचं मेहनत करावी लागते. ही सगळी नारळाची झाडं रोपं लावण्यासाठी घेऊन जात आहेत. सगळ्यात मोठा जो नारळाचा झाड आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे. एकूण 6 रोपं आपण इथे आणलेली आहेत. नाहीतर ह्या जमिनी ओसाड पडत जातील आणि कुठेतरी मग नंतर ह्या कोकणातून हळूहळू आपणच हद्दपार होत जाऊ, नामशेष होत जाऊ. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण आपल्या जागेभोवती कंपाऊंड कसं बांधलं, किती अंतरावरती ते झाड लावण्यासाठी, माडाची झाडं लावण्यासाठी आपण खड्डे खणले, किती बाय कितीचे खड्डे खणले, या सगळ्या गोष्टी आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितल्या. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माडाची झाडं जी आपल्या दादांनी लावली आहेत घराजवळ, ती आपण उकरून काढणार आहोत. केवढी मोठी ती झाडं आहेत, किती वाढलेली आहेत ते सुद्धा बघूयात आणि झाडं लावताना सुद्धा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात. त्यासोबतच काही इतर झाडं जसं आंबा आहे, चिकू आहे, फुपणीस वगैरे हे सुद्धा, किंवा कोकम असेल, हे सुद्धा आपण लावणार आहोत. मोजकी झाडं आता सध्या लावणार, तर ती सुद्धा कशी लावली जातात, कशी लावणार आहोत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. हे बघा, ही आपली नारळाची झाडं आहेत, रोपं आहेत. आता बऱ्यापैकी ती वाढलेली आहेत. हीच रोपं किंवा ही झाडं आपल्याला तिथे घेऊन जायची आहेत. मित्रांनो, आपला शरद दादा इथे ती रोपं, त्यांची मुळं जरा खोलपर्यंत गेलेली आहेत, ते खोदून काढण्याचं काम करतोय. खूप आतपर्यंत याची मुळं गेलेली आहेत. हे सगळे नारळ लावलेले आहेत दादाने, आपल्या रविदादाने, आणि बऱ्यापैकी त्यांची वाढ झालेली आहे. बघा, इथेही काही झाडं आहेत, 25च्या आसपास, 30च्या आसपास इथेही झाडं असतील. आणि इथे 2-4 झाडं दादाने लावलेली आहेत. आपला रविदादा आणि आपले शांताराम काका हा एक नारळाचं झाड उकरण्याचं मुळापासून काम करतायत. ते दादा, हा जो झाड आहे किंवा ही जी मागे आपली झाड आहेत, ती अंदाजे किती वर्ष झाली आपण लावलेला? 2 वर्षाच्या आसपास झाली ना ही लावलेला. अच्छा, मग ह्यांची आता मुळं खूप खोलपर्यंत गेलेली आहेत. रविदादा, शांताराम काका आपले, आणि ह्या झाडाची उंची बघा किती वाढलेली आहे, झापं बघा किती गेलेली आहेत. त्यामुळेच आपल्याला ते उकरून काढण्यात थोडासा वेळ लागतोय मित्रांनो. आणि बघा, इथे सुद्धा ही झाडं सगळी वाढलेली आहेत. ही झाडं आपल्या तिथे घेऊन जाऊन आपल्या कंपाऊंडमध्ये लावायची आहेत. बघा दादा, म्हणजे आता ही 2 वर्ष झाली आपण ही झाडं लावल्याला, ठीक आहे, आणि आपण आता हे उकरून काढतोय. तर हे उकरून काढताना त्यांच्या मुळांना वगैरे थोडंसं पाराही लागते किंवा हे लागते, तर असं काही त्याचा त्रास नाही ना, किंवा त्याचा काही नंतर पुढे प्रॉब्लेम होत नाही ना? म्हणजे त्यांना परत मुळं फुटली जातात ना? अच्छा अच्छा. बघा, हा एक नारळाचं झाड आता जवळजवळ आपला उकरून झालेला आहे. बघा, हा नारळ आपल्या शरद दादाने मुळापासून उकरून काढलेला आहे. ही त्याची मुळं आपण बघू शकतो. हे बघा, हा त्याचा बेस एकदम, म्हणजे मुळं आपली कुठेच कमी झालेली नाही आहेत. अगदी बुंदापासून, बेसपासून त्याला शरद दादाने तिथून, जसा तो उकरतो तिकडे त्या साईडला मागे, तिथून त्यांनी उकरून काढलेला आहे. आणि हा झाड आपण रोशनी वहिनीच्या हातात बघू शकतो. बघा केवढा वाढलेला आहे मोठा झाड तो. आणि हे बघा, हे नारळ दादांनी रुजवलेले, हे नारळाचं कवच म्हणजे जो नारळ लावलेला त्याला इथून मुळं फुटली आणि तो असा वरती वाढत गेला. आणि अशीच नारळ दादांनी आता इथे सुद्धा लावलेली आहेत. हे बघा, इथेही दादांनी आता नवीन नारळाची रोपं लावलेली आहेत आणि ती रुजलेली आहेत बऱ्यापैकी. ही 4 महिन्यांपूर्वी लावलेली रोपं आहेत मित्रांनो. आणि हे आपण जे आता उकरून काढतोय त्यातील बरीचशी रोपं किंवा बरीचशी झाडं 2 वर्षांपूर्वी लावलेली आहेत. म्हणजे त्यांची वाढ बघा किती बऱ्यापैकी झालेली आहे इथे. मित्रांनो, हा झाड जो होता तो 3 वर्षांपूर्वी लावलेला आणि त्याला काढायला बरीच मेहनत लागली. बघा, मुळापासून उकरून काढलेला आहे. बघा, हा किती मेहनत करावी लागते या सगळ्या गोष्टी करताना. केवढा मोठा तो झाड, बघा तिथपर्यंत लांब. आपण जी मुळाला जास्त माती लागलेली आहे ती कमी करतोय आपला शरददा पारईच्या साहाय्याने.
कारण आपल्याला ही माड तिथे आपल्या नदीवर जाऊन लावायचे आहेत आणि जेवढं वजन कमी करू तेवढं चांगलं आहे. पण ही माती दादा आपण कमी करतो, मग तिथे घेऊन जाताना असं म्हणजे लावल्यावरती असं काही प्रॉब्लेम नाही, परत तो माती घट्ट धरून जाईल ना. अच्छा अच्छा. आणि हा नारळ तर सगळ्यात मोठा होता, याचा खड्डाच बघा केवढा मोठा झालेला आहे मित्रांनो. आणि इथे बघा एक मनी मॅव मस्तपैकी रोशनीवणीच्या खांद्यावर जाऊन बसलेली आहे माकडासारखी. हे बघा भारी वाटतं एकदम. हा अजून एक नारळ आपण उकरून काढलेला आहे. दादा आणि शिवानी वहिनी तो नारळ घेऊन आता बाहेर काढतायत ते नारळाचं झाड. आणि हा नारळाचं झाड आता शिवानी वहिनी आपल्या जागेवरती कंपाऊंड मध्ये घेऊन जाणार आहे. बघा घेऊन जाईन असं म्हणते आपली शिवानी वहिनी. हे बघा ही नारळाची झाडं रोपं तिथून आता काढून ठेवलेली आहेत आपण, पण हे आपल्याला घेऊन जायचे आहेत मित्रांनो कंपाऊंडमध्ये आपल्याला लावायला. ही जागा बघा आता किती मोकळी झाली आहे. इथे पूर्ण भरगच्च माड होते. हे बघा ही सगळी उकरून काढलेली जागा आहे. अजून हे माड जे आहेत नारळाची झाडं आहेत ती आपल्याला घेऊन जायचे तिकडे. आता हा जो काढलेला झाड आहे तो झाड आपली रोशनी वहिनी आता घेऊन जाते. इथून आपल्याला ही नारळाची झाडं तिथे नदीपर्यंत घेऊन जायची आहेत. हे बघा मित्रांनो आपली सगळी मंडळी शिवानी वहिनी, त्याच्या मागे रोशनी वहिनी आहे, मागे प्राजू आहे, ही सगळी नारळाची झाडं रोपं लावण्यासाठी घेऊन जात आहेत. बघा मित्रांनो हे आपण बरेचसे माड आता इथे आणलेले आहेत. जवळजवळ किती झालेत आपले इथे 1 2 3 4 5 6 आणि तिथे 3 आहेत मित्रांनो. आणि ही आपण आता इथे ह्या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रुजवणार आहोत, लावणार आहोत. हा जो सगळ्यात मोठा जो नारळाचा झाड आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे. दादा इकडे रशीने तो बांधतो एका साईडला. ह्या हा सगळ्यात मोठा माड आता दादांनी आणि काकांनी उचलून आणलेला आहे. हा आपल्या यादीतील या सगळ्या झाडांमधील सगळ्यात मोठा असलेला हा माड. तर मित्रांनो आपली नारळाची झाडं लावून झालेली आहेत. नारळाची रोपं जी होती आपली ती लावून झालेली आहेत. काही मेडिकल एमर्जन्सीमुळे ती झाडं लावतानाचा शूट आपल्याला करता नाही आलं. पण थोडक्यात सांगायचं झालं तर 2x2चा जो खड्डा आपण जो नारळासाठी काय तो खणलेला त्यामध्ये आपण मीठ वगैरे टाकून आणि थोडंफार खत वगैरे टाकून त्या गोष्टी लावलेल्या आहेत. नारळाची झाडं ती लावलेली आहेत. हे बघा मित्रांनो ही सगळी नारळाची झाडं जी आपण लावलेली आहेत. हे बघा लाईन इथे 1 2 3 पुढे तिथे आहेत, इथे पुढे ह्या साईडला इथे लावलेली आहेत. जवळजवळ 25 आपण नारळाची झाडं लावलेली आहेत आणि ठराविक अंतरावर 15-15 फुटाच्या अंतरावर लावलेली आहेत. तर आपण म्हटलं की थोडी जी जागा आहे तो स्पेस यूज करूयात आपण मध्ये मध्ये आणि तिथे आपण इतर काही झाडं लावूयात, जसं आंबा असेल किंवा कोकम असेल किंवा काही. तर आम्ही काल दापोलीला एका नर्सरीमध्ये गेलेलो, आनंद नर्सरीमध्ये. तिथे जाऊन आपण काही झाडं आणली आहेत, रोपं आणली आहेत, तर ती आपण बघूयात. बघा हा जर झाड बघितलं तुम्ही, हा आहे आंब्याचा कलम आहे तो. इथे पुढे हे कोकमाचं झाड आहे, रोप आहे. हे जर तुम्ही बघितलात हे चिक्कूचं रोप आहे. आणि इथे एक लिंबूचं एक छोटंसं रोप आपण आणलेलं आहे. आणि हे जर तुम्ही बघितलात हे आहे पोफणीचं रोप. तर अशी एकूण 6 रोपं आपण इथे आणलेली आहेत. हा जो आंब्याचा झाड आहे तो कलमाचा आहे. म्हणजे कलम म्हणजे बघा हा एक झाडा भाग तुम्हाला जर खाली बघतोय तो एक दुसऱ्या झाडाचा खोड असतो एका,
आणि ही दुसऱ्या झाडाची फांदी त्याला लावली जाते. बघा हा भाग तुम्हाला जाडा दिसत असेल आणि वरून बारीक दिसत असेल, तर ते नंतर जॉईन होतं आणि त्याच्यात नंतर पुढे हे रोपटं तयार होतं आणि वाढत जातं. इथे बघा, इथे हे कोकमाचं सुद्धा जे आहे ते सुद्धा कलमाचंच आहे रोपटं. हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर ही एक ऑलरेडी खालून फांदी आलेली आहे, नंतर ही एक वरती एक दुसरी फांदी आहे आणि ह्यांना इथे जॉईन मारलेलं आहे. हा इथे सुद्धा अजून एक कोकमाचं रोपटं आहे, ते पण कलमाचंच आहे. हे बघा ह्याला सुद्धा जॉईन मारलेलं आहे. तर कलमाचा फायदा असा असतो की त्याच्यातून लवकर आपल्याला फळं मिळतात आणि चांगल्या प्रकारची फळं मिळतात. म्हणजे आपण बिया रुजवतो आणि त्याच्यातून सुद्धा झाड तयार होतं, तो एक प्रकार असतो. आणि त्याच्यानंतर हे कलमाचं म्हणजे एका झाडाची फांदी किंवा खोड दुसऱ्या झाडाच्या फांदीला ते जॉईन मारून नंतर खुंट्या कलम आपण जे बोलतो ना, त्यातला तो प्रकार. त्याच्यातून लवकर फळं येतात आणि चांगल्या प्रकारची गुणवत्तेची फळं येतात असं बोलतात. तर तोच प्रकार आपण आता इथे लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण हे झाडं लावण्यासाठी खड्डे खणलेले आहेत आणि आपण आता मुंग्यांची पावडर त्याच्या आतमध्ये टाकतो या खड्ड्यामध्ये. इथे आपण कलमाचं झाड लावणार आहोत, आंब्याचं. थोडीशी मुंग्यांची पावडर आपण टाकतो जेणेकरून या झाडांना मुंग्या नाही लागणार, कारण मुंग्या लागल्या की झाडं मरतात. आणि हे आपलं खत आपण टाकतोय बकऱ्याच्या लेंड्यांचं आणि शेणाचं मिक्स असं. बघा हे थोडं आपण खाली टाकलंय. पाणी होतं आता ह्याला, दुसरं काय नाही. एक कलमाचं झाड, आंब्याचं झाड मित्रांनो आपण इथे लावलेलं आहे. हे बघा, हे चिक्कूचं झाड आपण मित्रांनो आता लावतोय. आपण आता हे फोपणीचं झाड सुद्धा लावणार आहोत. हा कोकमाचा कलम आपण आता इथे लावणार आहोत मित्रांनो. सरते शेवटी या संपूर्ण व्हिडिओमधून तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न होता की आपल्या कोकणात ज्या काही आपल्या जमिनी आहेत त्या जपा, त्या वाढवा. आपण मुंबई पुणेसारख्या शहरात राहतो, पण कधीतरी आपण कोकणात येतोच आणि ती ओढ आपल्याला कायम असतेच आणि ती पुढे सुद्धा राहणारच. त्यामुळे ह्या ज्या जमिनी आहेत पूर्वजांनी ज्या जपल्या आहेत त्या कुठेतरी वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपलं कुठेतरी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण निभावलंच पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर ह्या जमिनी ओसाड पडत जातील आणि कुठे ना कुठेतरी मग त्यांचा भाव किंवा त्यांचं मोल कमी होत जाईल आणि त्या कमी किमतीत मग नंतर आपल्याच काही लोकांकडून इतर लोकांना, कोकणातील महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना त्या विकल्या जातील आणि कुठेतरी मग नंतर ह्या कोकणातून हळूहळू आपणच हद्दपार होत जाऊ, नामशेष होत जाऊ. तर ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपल्या मुलांनी, आपल्या तरुण पिढीने सुद्धा ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीने आमचं हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गावी, तुमच्या कुठेही ज्या जमिनी असतील त्या जपा, तिथे वृक्ष लागवड करा, फळबाग लावा किंवा इतर काही गोष्टी करा, शेती करा, जे तुम्हाला शक्य होईल ते करा, पण ती जपा. आपल्या जंगल, आपल्या जमिनी राखा, एवढंच तुम्हाला आमचं मनापासून सांगणं आहे. तर तुर्तास आपण इथेच थांबूयात. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी पुढे सुद्धा घेऊन येतच राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.